नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला चिकन रोलसाठी लागणारी चिकन रेसिपी बोनलेस चिकन कसं बनवायचं हे सांगणार आहे। पहिल्यांदा आपण तेल टाकून घेतलेलं आहे, त्यात 2 कांदे बारीक चिरलेले टाकलेलं आहे। ते थोडं चांगलं परतून घ्यायचं। ते चांगलं परतल्यानंतर त्यात आपण बारीक एक चिरलेला टमाटा टाकायचा आहे। तोही चांगला परतून घ्यायचा आहे। चिकन रोलसाठी चिकन बनवताना बोनलेसच चिकन घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते चांगलं शिजेल आणि रोलमध्ये आपल्याला घालण्यासाठी व्यवस्थित घालता येईल। ते लवकर कांदा टमाटा परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ सोडणार आहे, जेणेकरून ते लवकर परतलं जाईल। हे परतल्यानंतर हा आपण बारीक केलेला मसाला आहे, त्याचं मिश्रण कसं करायचं, ते कसं बारीक करायचं हे मी दाखवणार आहे। त्यात आपण 2 टमाटे घेतलेत, 1 कांदा, लसूण, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर हे ह्याचं बारीक वाटण करून घेतलेले हे मिश्रण आहे। हे आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे। हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हे चांगलं मिश्रण परतल्यानंतर त्यात आपण थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, आपण तिखट मसाला चवीनुसार आपण टाकू शकतो। ज्याला जसं पाहिजे तसं टाकू शकतो। एखाद्याला तिखट आवडतं किंवा आपण लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर थोडं तिखट कमी टाकायचं आहे। जेणेकरून ते खातील। त्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा चिकन मसाला पण टाकणार आहोत। हे चांगलं मिश्रण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे बोनलेस चिकन आपण धुवून घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे एकसारखं। आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। मगाशी आपण टाकल्यामुळं आपण लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे।
हे झालेलं आहे आता चिकन रोलसाठी लागणारं चिकन. त्याला आपण कमीत कमी 10 मिनटं चांगलं वाफलून शिजवून घ्यायचं आहे. मग हे आपलं झालेली आहे रेसिपी, चिकन रोलची, बोनलेस चिकनची रेसिपी. हे आपण 5 ते 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चिकन रोल कसं बनवायचं आहे हे सांगणार आहे. तरी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. थँक्यू.